Hi, this is Deshmukh Gajanan. I welcome you all to my YouTube channel. I request all of you to subscribe my channel. Today we are going to study one of the chapters from the textbook of English. This is from 10th standard. The title of the chapter is Book Review Swami and Friends by R.K. Narayan. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील एक पाठ अभ्यासणार आहोत. त्याचं टायटल आहे बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. इट इज अ बुक रिव्ह्यू और वी कैन से दैट द चॅप्टर इज अ बुक रिव्ह्यू. द बुक टायटल्ड स्वामी अँड फ्रेंड्स इज रिव्ह्यूड हिअर. अ लिटिल बिट अबाउट द बुक. पुस्तकाविषयी या ठिकाणी थोडीशी माहिती सुरुवातीला सांगितलेली आहे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. सो हिअर the writer is saying that anything which he mentions about the book can be wrongly understood or mistakenly understood as spoilers. So he would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. So here the writer is not going to unfold or tell the story. Rather what he is going to do, he is going to give a glance into the book. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era when India was under the British rule. तर या ठिकाणी बघा जो मेन कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे स्वामी. आणि स्वामी कशा प्रकारचा मुलगा आहे? अतिशय मिस्चिवियस आहे. बघा मिस्चिवियस मीन्स नॉटी. तो खोडकर आहे. अँड ही इज 10 years old. तो 10 वर्षांचा आहे. अँड लिव्हिंग इन द इरा वेन इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आणि ही जी गोष्ट आहे बघा म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ज्या वेळेला भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळची ही गोष्ट आहे. वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट्स स्कूल, इवन वर्स मॅथमॅटिक्स. व्हॉट काइंड ऑफ अ बॉय वॉज स्वामी? Swami hated the school, especially he hated maths also a lot. बघा तो एका ठिकाणी बसू शकायचा नाही स्वामी आणि त्याला शाळेचा खूप तिटकारा किंवा राग होता आणि त्याला गणिताचा तर खूपच जास्त तिटकारा होता. स्कूल इज हिज ॲब्सोल्युटली नाईटमेअर. या ठिकाणी बघा नाईटमेअर हा जो वर्ड आहे, व्हॉट डज इट मीन? इट मीन्स अ व्हेरी हॉरिबल फ्रायटनिंग ड्रीम. या ठिकाणी बघा अतिशय आपल्याला असं सांगता येईल की अतिशय भयानक अनुभव. सो हाऊ डीड स्वामी लुक ॲट द स्कूल? या ठिकाणी शाळा म्हणजे त्याला अतिशय भयानक स्वरूपाचा अनुभव वाटायचा स्वामीला. एनी वे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. व्हॉट इज देअर इन द बुक or how does the story of Swami and friends consist of? या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ज्या काही घटना या स्वामी नावाच्या छोट्याशा मुलाच्या आयुष्यात घडतात आणि कशा प्रकारे तो नेहमी संकटात सापडतो आणि कशा प्रकारे त्याचे वडील त्याला नेहमी मार देतात, अशा प्रकारचे हे कथानक आहे. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड अँड थिंक्स दॅट इज हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, talking himself out of everything. What kind of nature does Swami have? He has a talkative nature. बघा त्याला बोलायला खूप आवडतं. But he does learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody, unlike kids today. What things did Swami like to do? स्वामीला कोणत्या गोष्टी करायला आवडायचं या ठिकाणी दिलेलं आहे. बघा त्याला म्हणजे खूप सूर्याच्या खाली म्हणजे सूर्यप्रकाशाखाली त्याला खूप खेळायला आवडायचं. किक समथिंग, लाथा मारायला आवडायच्या, झाडावर चढणं आवडायचं, काहीतरी तोडणं आवडायचं. अँड हॅरॅस समबडी. हॅरॅस मीन्स वॉज ट्रबल. ही लाईक टू ट्रबल अदर्स. त्याला इतरांना त्रास द्यायला आवडायचं. अनलाईक किड्स टुडे म्हणजे आजकालच्या मुलांना हे आवडत नाही. दिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. And generally we find these kinds of children in all parts of our country. कारण टिपिकल बॉय आहे बघा अशा प्रकारचा. आपल्याला असं दिलेलं आहे, दिस इन फॅक्ट अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. टेक्नॉलॉजी इजंट
big in a kid's life. All they want is to play havoc. To play havoc means to prevent normal function and cause damage. तर आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी म्हणजे हाहाकार उडवणे स्वामीला आवडायचं बघा. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. बघा या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे, कशा प्रकारे स्वामी जो आहे तो टिपिकल म्हणजे नॉर्मली अशा प्रकारचे टिपिकल मुलं जसे असतात तर कशा प्रकारे स्वामी हा टिपिकल मुलगा होता बघा. तर इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड, एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. सो हिअर एक्सक्विजिटली मीन्स व्हॉट, सी हिअर एक्सक्विजिटली मीन्स व्हेरी लाईव्हली, ओके, उत्कृष्टपणे, आणि पर्स्पेक्टिव्ह मीन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, दृष्टिकोन. So here how does the author deal with this character Swami? Here we can say in this regard Narayan gets deeply into the working of Swami's 10-year-old mind. तर हे जे लेखक आहेत आर के नारायण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे स्वामी हे जे कॅरेक्टर आहे ते त्याच्या मनाला त्यांनी उलगडलेलं आहे. एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली, अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज, अँड व्हेरी नाईसली in an excellent way the author has told us how Swami thinks or how what kind of point of view Swami has. या ठिकाणी बघा लेखकांनी अतिशय उत्कृष्टपणे कशा पद्धतीने स्वामी विचार करतो आणि त्याचा म्हणजे त्याचा दृष्टिकोन कसा आहे ते आपल्यासमोर मांडलेला आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर. आणि बघा आपण ज्या वेळेला ही गोष्ट वाचतो त्यावेळेला आपण सुद्धा स्वामीप्रमाणे विचार करायला लागतो आणि खूपच अटॅचमेंट आपली स्वामी या कॅरेक्टरसोबत होते ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. दॅट इज द मॅजिक ऑफ नारायणा. सो हिअर आर के नारायण इज अ व्हेरी ब्रिलियंट ऑथर अँड डेफिनेटली दॅट इज द मॅजिक ऑर दॅट इज द स्किल ऑफ द रायटर. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, या पुस्तकाचं महत्त्व लक्षात घेऊयात. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेरली अन इंटरेस्टिंग रीड that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. Actually this book has a lot of literary significance. या पुस्तकाचं साहित्यिक महत्त्व खूप आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. या ठिकाणी बघा व्हॉट डज द रायटर से, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. तर या ठिकाणी बघा की टीन्ससाठी आणि किड्ससाठी सुद्धा हे अतिशय उत्कृष्ट वाचण्यासाठी पुस्तक आहे. ऑल्सो द बुक इज वाईडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Here technical jargon means words used by particular professionals that others fail to understand. याचा अर्थ असा नाही आहे की याच्यामध्ये खूपच जास्त हेवी ग्रामर आहे किंवा खूप डिफिकल्ट वर्ड्स वगैरे पर्टिक्युलर प्रोफेशन्सशी निगडीत वर्ड्स वगैरे आहेत, असं काही नाही आहे. टेक्निकल जार्गन मीन्स वर्ड्स यूज्ड बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर्स फेल्स टू अंडरस्टँड. म्हणजे या ठिकाणी खूपच टेक्निकल वर्ड्स यूज केलेले आहेत पर्टिक्युलर प्रोफेशनल्सनी वगैरे, असं काही नाही आहे. ओके, सो द बुक हॅज अ व्हेरी सिम्पल लँग्वेज. इट डझंट कंटेन द टेक्निकल jargon. Technical jargon means what? We can say here what is the meaning of the technical jargon. Try to understand the meaning of that word. याचा अर्थ आहे बघा, आपल्याला असं सांगता येईल की व्यवसायानुसार विशिष्ट माणसांची इतरांना न समजू शकणारी भाषा, असं काही नाही आहे. द बुक डझंट कंटेन टेक्निकल jargon. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. So this book is written in a very simple English language. Sometimes we are not able to believe that this book is written by a great genius like R.K. Narayan. म्हणजे आर के नारायणसारख्या ग्रेट जिनियसनी एवढं साधं पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे एवढ्या साध्या भाषेमध्ये एवढं सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यावरती कधी कधी आपला
विश्वासही बसणार नाही, कारण एवढ्या सोप्या भाषेमध्ये ते पुस्तक लिहिलेलं आहे. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. आणि या पुस्तकामध्ये जी भाषा वापरलेली आहे बघा, इंग्रजी भाषा, ती अतिशय प्लेन, जे खूप सरळ साधी आहे. कसल्याही प्रकारचे अवघड शब्द मुलांसाठी सुद्धा त्याच्यामध्ये नाही आहेत. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. त्याचप्रमाणे अतिशय साधे आणि शॉर्ट वाक्य जे आहेत, त्यामुळे त्या पुस्तकाचा जो साधेपणा आहे तो आणखीनच जास्त चांगला झालेला आहे. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. या पुस्तकाच्या सुरुवातीला डिस्क्रिप्शनमध्येच असं लिहिलेलं आहे की हे पुस्तक एका म्हणजे 10 वर्षाच्या खोडकर मुलाविषयी आहे. आणि काही पालकांना चिंता वाटेल की बाबा ह्या पुस्तकाचा इन्फ्लुएन्स म्हणजे परिणाम त्यांच्या अगोदरच खोडकर जी त्यांची मुले आहेत त्यांच्यावर कसा होईल. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. जरी स्वामी खूप खोडकर मुलगा असला तरीसुद्धा ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह अँड ही इज व्हेरी लव्हिंग. ही इज नॉट ओनली लव्हिंग बट ऑल्सो सेन्सिटिव्ह. बघा, तो खूप प्रेमळ आहे, त्याचप्रमाणे तो खूप संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिवियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. So in conclusion, it can be said that this book is a good read, read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. So in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. तर या ठिकाणी बघा, अबाउट द ऑथर, लेखकाविषयी माहिती दिलेली आहे. The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time, R.K. Narayan. The author of this book is Mr. R.K. Narayan. He is one of the greatest authors of our country. R.K. Narayan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. आणि अतिशय म्हणजे त्यांचे जे लिटररी वर्क्स आहेत, त्यांचं जे साहित्य आहे ते अतिशय ग्रेट आहे. सी हिअर. And this book in particular captures the essence, means spirit of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. So from this book we understand how India was under the British rule. We also come to know the life of a teenager. Other great works by Narayan include R.K. Narayan यांचे दुसरे जे अतिशय महान पुस्तकं आहेत त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. Malgudi Days, The Guide, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. At the end, the writer is asking us to go and have a look at these works of R.K. Narayan if we are interested. So here from this chapter we understand that really the book Swami and Friends is a great work of fiction. If you are a lover of literature, you must read the original book Swami and Friends. I want to tell all of you that my favorite author is R.K. Narayan. So once again I request all of you to subscribe my channel. Thanks for watching the video. Have a good day everyone.